न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। एक महिला उभी राहिली तर घर उभे राहू शकते आणि एक घर उभे राहिले तर अख्खे शहर सक्षमपणे उभे राहू शकते। त्यामुळे महिला बचत गटातील सदस्यांनी स्वतःचे व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी व्यक्त केले। देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमास सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, सिटी कोऑर्डिनेटर उदय इंगळे, लेखाधिकारी स्वप्नील फड आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना ते म्हणाले की कुटुंब व्यवस्थेचा कणा महिलांच्या हातात असून महिलांनी सक्षमपणे काम केल्यास कुटुंब व्यवस्थित उभे राहू शकते। नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय उभा करणे आवश्यक आहे। यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल। सिटी कोऑर्डिनेटर उदय इंगळे यांनी शहर स्वच्छता अभियान बाबतची माहिती दिली, तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी बचत गटाची संकल्पना स्पष्ट करून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली। काय फरक पडणार आहे? तर तो माणूस फक्त एक मासा घेतो आणि पाण्यात फेकतो, तो म्हणतो कोणाला फरक पडेल मला माहित नाही, पण ह्या माशाला फरक पडणार बरोबर। आपण आपल्या पुरतं काम करू। मला असं वाटतं एवढ्या जरी गोष्टी केल्या, 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, प्लास्टिक कमीत कमी प्लास्टिक वापरा आणि कॅरी बॅगचा वापर होता होईल तेवढा टाळा। आणि दुसरी गोष्ट की आपल्या घरातला जो कचरा आहे तो सेग्रिगेट करा। जे वाड्या वस्त्यांवरती राहत असतील त्यांनी घरीच तो कंपोस्ट करता, खत करा, त्याचं कंपोस्ट करा, तो बाहेर फेकू नका। एवढ्या जरी गोष्टी पाळल्या तरी मला असं वाटतं की देशाचं खूप मोठं काम तुमच्याकडून होईल आणि ते होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। पहिला जो मुद्दा मी सांगितला होता की बचत गटाच्या माध्यमातून खूप चांगलं काम काही काही महिला करतायत आणि तुम्हाला पण सूचना करतो की हे जे बचत गट आहे याच्यातले जे चांगले काम करणारे बचत गट आहे त्यांना तुम्ही त्यांचा सन्मान करा। बाकीच्या महिलांच्या समोर त्यांचं एखादं प्रेझेंटेशन ठेवा किंवा त्यांना बोलण्याची संधी द्या की त्यांनी अर्ध्या मावशीचं सांगतात की त्यांनी जे सेवा या करतात किंवा काय करतात, त्यांना बोलायला संधी द्या ना। इथं आमच्यासारखी येऊन काय बोलणार आहे, आम्हाला काय माहिती ते काय, म्हणजे तुमच्या योजनेबद्दल पण आम्हाला एवढं माहित नाही, ते महिलांच्या म्हणजे त्या कशा पद्धतीनं काम करतात ते पण, त्यापेक्षा त्या महिलांना बोलायला संधी दिली तर ते त्यांना बाकीच्यांना जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतात। किंवा ज्या महिला चांगलं काम करताय खरंच बचत गटांमध्ये त्यांचा सन्मान करा नगरपालिकेच्या मार्फत। तर मला असं वाटतं की ह्या काही बेसिक गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं आणि वेळोवेळी गोसावी साहेब तुम्हाला मार्गदर्शन करतच असतात, तर मी त्यांनाही सूचना करतो की या पद्धतीनं त्यांना काही गायडन्स करा की ज्यांना एखाद्या महिला बचत गट तुमच्याकडे आला, तुमची सीएलसीचा उद्देशच तो आहे, सीएलसी जी तुम्ही स्थापन केली त्या सीएलसीचा उद्देशच तो आहे की ही सिंगल पॉईंट विंडो आहे की इथून बचत गटांना मार्गदर्शन होईल, इथून बचत गटांचं मार्केटिंग होईल, इथून बचत गटांच्या प्रॉडक्ट जे असतील ते विक्रीला ठेवले जातील, हे सीएलसीचं काम आहे। समुदाय संघटिका सविता हार्दे यांनी प्रास्ताविक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी खरात यांनी केले, तर शेवटी कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर यांनी आभार मानले। या कार्यक्रमात देवळाली प्रवरा शहरातील 125 बचत गटातील महिला पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होत्या। महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी उत्तरे देऊन माहिती दिली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपाली तेलोरे, स्वाती गडा, वनिता वाणी, अनिता नन्नवरे यांनी विशेष परिश्रम घेतले। न्यूज सुपर 1 साठी दीपक कदम, श्रीरामपूर।